ग्रामला पल्लवी. चला चला. लाईट गेली होती त्याच्यामुळं लेक्चर थोडंसं आपलं लेट झालं. बाळा आवाज वाढव थोडासा. चला यस. सो आज आपण पुढचा टॉपिक जो आहे बी बिहेवियरवाला तो पाहणार आहे आपण. ऑलमोस्ट उद्या किंवा परवाला ऑलमोस्ट आपला हा टॉपिक जो आहे. ठीक आहे. उद्या कॉफी द्या. बरं उद्या एक काम करू ना आपण इथं सीसीडीला जाऊन सगळेजण आपण माझं एक छोटंसं विकायला काढतो उद्या. कॉफी तर कॉफी आहे की नाही बाबुडा. हां चलो. काही काही शेवटी जे आलेत ना त्याला वाटलं आजच लस्सी दिली तर पण त्या विचाराचा 100% गेम झालेला आहे. ठीक आहे. कारण लगेच 6:15 वाजता तुमचं पुन्हा जीएचं लेक्चर आहे. विदिन दिस पिरियड थोडंसं जड जाईल. उद्याला कन्फर्म तुम्हाला मिळेल सगळ्यांनाच. काळजी करू नका. डेफिनेटली आजच तुम्हाला सगळ्यांना ते मला मागाशी कोणीतरी तू चिठ्ठी आणून दाखवली. कोण दिली तुला चिठ्ठी? चिठ्ठी कोण दिली होती तुला? चला पुढं. अर्चिताई म्हणली. अर्चिताई म्हणली. चला ठीक आहे. पावडं बी बिहेवियरच्या बाबतीत पाहूया आपण. बी बिहेवियर म्हणजे सेम या हनीबीचं आणि तुमचं बिहेवियर सेम असते. सेम काही फरक नसते त्याच्यात. लक्षात घ्या. तुमचं आणि हनीबीचं बिहेवियर एकदम सेम टू सेम टू सेम. आता हनीबीमध्ये बी बिहेवियर म्हणजे काय? यांच्यात वेगवेगळे बिहेवियर्स येतात. जसं स्वार्मिंग आपण पाहतो, अबस्कॉन्डिंग आपण पाहतो. त्याच्यामुळे मग यांना वर्कर लेयर्स काही असं पण आपण पाहतो की बगावत झाल्यानंतर काही लेयर्स तयार होतात. सुपरचर्स कसे तयार होतात या सगळ्या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. सर ते शेवटी बी बिहेवियरमध्ये हनीबीचा डान्स किंवा बी कम्युनिकेशन जे असतं या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत या टॉपिकमध्ये. मग बी बिहेवियर पाहत असताना सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वार्मिंग. स्वार्मिंग म्हणजे काय? लक्षात घ्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्वार्मिंग? स्वार्मिंगचा अर्थ असतो इट इज द मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ कॉलनीज. कॉलनी मल्टिप्लिकेशन करणे याला म्हणतात स्वार्मिंग. मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं सर? कॉलनी मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं? तर कॉलनी मल्टिप्लिकेशनचा अर्थ असा असतो किंवा एका ठिकाणाहून बगावत करून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला म्हणतात स्वार्मिंग. म्हणजे काय? जसं लास्ट टाइम आपण पाहिलं होतं. लास्ट टाइम जशा पद्धतीने आपण पाहिलं होतं किंवा एखादं पोळं असतं मधमाशांचं. मधमाशा इथपर्यंत येतात आणि तिथून उडून मग दुसरीकडे जातात आणि तिथं साधारणतः मधमाशांचं दुसरं पोळं तयार होत असतं. या प्रोसेसला आपण जनरली म्हणतो मल्टिप्लिकेशन. दिस इज द मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ कॉलनीज. दिस इज जनरली कन्सिडर्ड ॲज स्वार्मिंग. लस्सी उद्या बरं का. बसा. तुम्हाला आता दही खाऊ घातलं पाहिजे नालाय का माहिती का लस्सीच्या नावाखाली. चला त्या बिचारा आल्या. हा 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 जरा लिमिट जाशाल. चला चला पुढं बा. ए बाळा उगी पुढं बा. चल चला रे. अरे पुढं पा. ते चष्म्यावाले ना लईच भयानक राहतात ते आपले. हा ते चष्म्या खालून आवाज देते ते लस्सी पापुडा. चला. रॉयल जेली बघतोय. क्वीन आहेस का काय? पापुडा. हा उगी. चला पापुडा. गर्ल्स चला बघा पुढे बघा आता. हॅलो व्यवस्थित बघा. मी इथं बसतो एक जणी तुम्ही लस्सी बोलायचं आहे ना. चला पुढं पा. ऑनलाईन पैसे पाठवा. मी ऑर्डर करू लस्सीची बाबडा. हा चला पापुडं. हे बिचारे घरापासून दूर बरोबर आहे का 7-7 दिवस आंघोळ न करता इथं राहतात. एवढा त्याग एवढी जिद्द एवढी चिकाटी घेऊन इथं राहतात ते. सर MCRचा रिझल्ट लागला का सर? MCRचा रिझल्ट लागलाय. आता कसं आहे हे रिझल्ट आणि सगळे क्लासेस याला काही धंदेत नाही दुसरे ते पण सांगतो स्पष्ट. MCRचा रिझल्ट जो आहे यश महाजन म्हणून कोणतरी स्टुडंट आहे आपले म्हणजे तो MCRच्या टेस्ट सिरीजला होता बिचारा. आता कसं असते स्टुडंट सगळीकडे टेस्ट सिरीज लावत बसतात. MCRचा रिझल्ट सध्या तरी आपल्या क्लासचा आपण लावणार नाही आहोत. तो स्टुडंट जे आहे फर्स्ट रँकवाला कोणतरी यश म्हणून आहे तोही आपल्याच क्लासचा होता. शंतनू काटकर म्हणून आहे त्याचा 4th रँक आहे. त्याच्यानंतर 7व्या रँकचा स्टुडंटचं नाव काय? 7व्या रँकच्या स्टुडंटचं नाव 7th रँकवाला एक स्टुडंट आहे. पण आता कसं आहे माहिती आहे का
तुम्ही जर पास आहात तर तुम्ही तुमच्या ज्युनियरनी जर तुम्हाला फोन केला आणि त्यांनी सांगितलं माझा 30वा रँक आहे, तर ते ऐकू नका. ते ऐकू नका. कारण माहिती आहे का, त्याचं सूचीमध्ये नाव त्याचं 647 होय. समजलं का? म्हणजे 30 रँकच्या वरती 29 रँकपर्यंत 600 प्लस पोरं आहेत. एकेका रँकवरती मल्टिपल मुलं आहेत. आता हा रिझल्ट सगळा काय होतो, शफल होत असतो सगळ्यात शेवटी. शफल म्हणजे कसा, किंवा तुमचे टोटल मार्क्स MCRचे, त्याच्यानंतर MCRच्या मार्क्ससोबत NSS त्याचे मार्क्स, त्याच्यासोबत हां बाकीचे जे काही तुमचे स्कोर असेल तुमचा स्पोर्ट्स वगैरे त्याचे स्कोर, आणि याच्यासोबत तुमचा CGPA, या सगळ्या गोष्टी मिक्स होऊन नंतर रिझल्ट वेगळाच लागतो. नंतर मग टॉपरही बदलतो. सगळ्या गोष्टी बदलतात. आलं का लक्षात? मग एखादा असा असते की ज्याची मास्टरसोबत खुन्नस आहे, त्याचा MSc नंबर लागत नाही, MCR मध्ये किती टोले गे असे होते. आणि जे बिचारा एखाद्या वेळी असंही असते किंवा CGPA खूप चांगला होता, वर्षभर चांगला मेंटेन ठेवला, 4 वर्ष मेंटेन ठेवला, CGPA ॲव्हरेज CGPA चांगला आला, असे स्टुडंटचं सिलेक्शन MCR मध्ये होतं. पुढे जाऊया आपण आता. बघा लक्षात घ्या. बट मला माझ्या दृष्टीने MCR ही अशी एक्झामिनेशन आहे, इतके दिवस त्या एक्झामिनेशनमध्ये म्हणजे एवढं काही मुलं रस घेत होते म्हणजे काय लिमिटेशन्स होते त्याला. पण आता MCR करायला पाहिजे याच्यासाठी की दिवसेंदिवस सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात आणि MCRचा जो पॅटर्न आहे तोही बदलत चालला आहे, जो की कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आता डे बाय डे जे कॉम्पिटिशन वाढत चाललंय त्याच्यासाठी मला असं वाटतं की MCR हा चांगला बेस आहे. त्याला टार्गेट ठेवून आता नवीन पोरं जे आहेत किंवा तुमचे ज्युनियर जे आहेत यांनी तयारी करायला पाहिजेत, ॲक्च्युली करायला पाहिजेत. कारण की तसंही 4 वर्षात आपण काय करतो, काहीच करत नाही. काहीतरी केलेलं बरं ना, काहीतरी केलेलं बरं, किंवा त्यांना म्हणायला तरी होतं की मला MCRची तयारी केली आहे ना. हां भले मग तुम्ही MSc ला नंबर लागून मग शहाणपणा म्हणून असं सोडून द्या ना, मग मला नाही करायची. दॅट इज डिफरंट थिंग. बरोबर आहे का नाही? पण जर समजा मग नंबरच लागत नाही, मग ते कोल्ह्याला द्राक्ष आंबट होतात ना रे, याला नंबरच लागला नाही भावळ्याचा. बरोबर आहे का? हे काय MSc करणार आहे असं. त्याच्यापेक्षा चांगल्या डिपार्टमेंटला नंबर लागला बा, MSc केली नाही मी सोडलं, हे दॅट इज ऑल्सो ए गुड थिंग. पण माझा बेस तर पूर्ण क्लिअर झाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. चला लक्षात घ्या, स्वार्मिंग आणि अपस्कॉन्डिंग. हे बघा लक्षात दे. तर ह्या ज्या माशा तुम्हाला दिसत आहेत ह्या स्वार्मिंग अपस्कॉन्डिंग करण्याच्या तयारीत असतात. कारण स्वार्मिंग अपस्कॉन्डिंग करताना बऱ्याच वेळा लवकर लक्षात येतं. लक्षात कसं येतं की हे जे माशांचं पोळं असतं याच्यात 4 स्टेजेस असतात स्वार्मिंग अपस्कॉन्डिंगच्या. जाताना पहिल्यांदा ज्या हनी बीज असतील स्वतःचे पोळे अशा वर्कर बीज खाली आणतात. बरोबर आहे का? आणि इकडून थेट गुजरातला पळून. मग सांगण्याचं तात्पर्य काय, लक्षात घ्या, ते सिम्पटम्स कळतात त्यांचे, लक्षात घ्या बाबा, हे सिम्पटम्स कळतात. मग सांगण्याचं तात्पर्य काय, स्वार्मिंग आणि अपस्कॉन्डिंग द मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ कॉलनी इज जनरली कॉल्ड एज स्वार्मिंग. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये क्वीन सबस्टन्स जो सिक्रेट केला जातो दॅट क्वीन फॉल्स बिलो द सर्टेन लेवल. म्हणजे काय होतं, जे क्वीन सबस्टन्स कंटिन्यू सिक्रेट करत जाते. एक वेळ अशी येते की त्या क्वीनचा सबस्टन्स जो आहे तो हळूहळू कमी होतो. मग ज्या वेळेस क्वीनचा सबस्टन्स कमी झाला त्यावेळेस बगावतचे चान्सेस वाढणार. कारण इथं जे सगळे लोक थांबलेले आहेत दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ द क्वीन सबस्टन्स. ती राणी माशी जी ही कंटिन्यू एक प्रकारचं लिक्विड केमिकल सिक्रेट करते, राणी माशी कंटिन्यूस एका प्रकारचं लिक्विड सिक्रेट करते आणि ते लिक्विड सिक्रेट केल्यामुळेच बाकीच्या सगळ्यांवरती कंट्रोल राहतो. ज्या दिवशी लक्षात घ्या, ज्या दिवशी हे लिक्विड कमी झालं किंवा ज्या दिवशी इथं असलेलं क्वीन सबस्टन्स कमी झालं, हे कमी झालं की लगेचच स्वार्मिंग आणि अपस्कॉन्डिंगचे सिम्पटम्स दिसतात. लक्षात आलं का स्वार्मिंग काय असते ते? इट इज द मेथड ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ कॉलनी. आपल्या दृष्टीने बघावत झालं पण त्यांच्या दृष्टीने ते मल्टिप्लिकेशन झालं. पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. बरोबर आहे का? पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. पुढे जाऊया आपण. आता स्टेप इन्व्हॉल्विंग द स्वार्मिंग. बघा लक्षात घ्या, स्वार्मिंग मध्ये असलेल्या स्टेप्स कोणत्या आहेत. म्हणजे मी तेच सांगत होतो तुम्हाला, जसं की उदाहरणार्थ पहिले मधमाशा सगळीकडे असतात, 3 पोळे असतात त्यांचे घरटे, याच्यातून ते एका ठिकाणी खालच्या साईडला येतात तर मग उडून जातात. तर ह्या स्टेप्स कशा असतात ते पाहूया आपण. स्टेप्स इन्व्हॉल्विंग द स्वार्मिंग. सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रॉंग कॉलनी डेव्हलप द इन्स्टिंक्ट ऑफ स्वार्मिंग. म्हणजे काय लक्षात घ्या, इन्स्टिंक्ट ऑफ स्वार्मिंग म्हणजे काय, त्याचं एक प्रतिरूप बनवल्यासारखं ते हळूहळू बनवायला सुरुवात करतात. म्हणजे पहिल्यांदा जाणार तिकडे सर्च करणार, पाहणार कुठं नवीन घरटं बांधू शकतो. पहिले माहितच नाही कुठे जाऊन राहायचंय. बरोबर आहे का? नवीन पोळं कुठं बनवायचं जागाच माहित नाहीये आणि घरातून बाहेर पडले, सगळेच बाहेर पडले. बरोबर आहे का? आणि मग काय ती झाडीन काय ते डोंगर. अरे मग सांगण्याचं तात्पर्य काय, बाबा सध्या लईच मीम्स चालू आहे त्याच्यावरती, भयानक मीम्स चालू आहेत, जस्ट फॉर जोक. पण त्याच्यावर प्रचंड सगळीकडेच. आणि काय वातावरण सध्या सगळं असं निस्तारलेलं आहे. पण ठीक आहे, काय फरक पडतोय, आपण आपला अभ्यास करायचा, चिंग मजा करायची, बाकी काय फरक पडतोय, है की नाही? चला पुढे पा, यार पुढे पा. मग सांगण्याचं तात्पर्य काय, लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही पाहता स्वार्मिंग असेल, मग स्वार्मिंग करण्यासाठी पहिल्यांदा कुठं जाऊन राहायचं ते तर कळायला पाहिजे आपल्याला. ते कळायला पाहिजे ना आपल्याला. मग याच्यासाठी आपल्याला म्हणजे माशाला कळायला पाहिजे, आपल्याकडून काय फायदा नाही. हां, मग स्वार्मिंग करण्याच्या आधी पहिल्यांदा तिथे जाणार, स्ट्रॉंग जिथं कुठं कॉलनी बनवू शकतात तिथं टिहाळणी करणार, पाहणार की इथं आपण आपल्या कॉलनीज बनवू शकतो. सेकंड थिंग, डेव्हलपमेंट ऑफ द ड्रोन ब्रूड अँड इमर्जन्स ऑफ द लार्ज नंबर ऑफ ड्रोन्स इज फर्स्ट साइन ऑफ स्वार्मिंग. पहिलं चिन्ह काय स्वार्मिंगचं ते लक्षात घ्या. म्हणजे काय, आता इथून ड्रोन जे आहेत किंवा बाकीचे लोक इथून निघून जाणार, हे निघून जाण्याचं पहिलं चिन्ह काय, डेव्हलपमेंट ऑफ द ड्रोन ब्रूड अँड इमर्जन्स ऑफ द लार्ज नंबर ऑफ ड्रोन्स. म्हणजे काय की भरपूर सारे ड्रोन्स तयार होतात, म्हणजे अनफर्टिलाइज्ड एग पडतायत, जास्तीत जास्त अनफर्टिलाइज्ड एग शरीराच्या बाहेर येतात क्वीनच्या. यानं काय जास्तीत जास्त ड्रोन्स तयार होतील, जास्तीत जास्त ड्रोन्सची संख्या वाढायला लागली, क्वीनची संख्या थोडी कमी व्हायला लागली, सॉरी आपल्या वर्करची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली. आता या ड्रोन्सचं नुसतं खायचं काम आहे, यांना काम करावं लागते, खाणारे वाढले बनवणारे कमी पडले, बघावत होणारच. मग दॅट इज द फर्स्ट साईन. अरे आलं लक्षात. म्हणजे काय लक्षात घ्या, राणी माशी हळूहळू थकत जाते. थकत गेल्यानंतर कालांतराने काय होते, ती नेप्च्युअल फ्लाईट घेतच नाही, ते घरीच पडून राहते. मग तिने जी काही अंडी घालन ती कशी असतील, अनफर्टिलाइज एक असतील. अरे हो का? मग जेवढी जास्त अनफर्टिलाइज आहे तेवढे जास्त ड्रोन जास्त. मग ड्रोनची संख्या वाढायला लागली की मग वर्करची संख्या कमी होते. का बरं? ड्रोन खातात का त्यांना? अरे गधड्या,
जर समजा फर्टिलायझेशन झालंच नाही तर अनफर्टिलाइज्ड एग निघतील की नाही रे. मग अनफर्टिलाइज्ड एग पासून कोण तयार होते, ड्रोज. मग फर्टिलाइज्ड एग पासून कोण तयार होते, क्वीन आणि वर्कर. पण जर अंडीच अनफर्टिलाइज येत असतील तर ड्रोनच येणार ना रे, हे येणार का. आलं का लक्षात मी काय सांगतोय, लक्षात आलं का नाही, बिलकुलच नाही. मग लक्षात घ्या. मग सांगण्याचं तात्पर्य काय, हे जे ड्रोन्स आहेत यांची संख्या वाढते म्हणजे फर्टिलाइज एग येत नाहीत. मग फर्टिलाइज एग नाही तर मग वर्कर कमी आणि ड्रोन जास्त. सांभाळा त्यांना काय पाहिजे तुला, काय पाहिजे तुला, उठलं सुटलं, बरोबर आहे का. खाणं पिणं, ढोकळा बरोबर आहे का, लाडू चिवडा अनारसे बघा लक्षात. पुढं पहा, नुसते ड्रोन झाले ते, पहा पुढं, लक्षात घ्या. मग सांगण्याचं तात्पर्य काय की बा या कंडिशन मध्ये मग सगळ्यात मोठा धोका काय होतो की बा हे बगावत करणार उतरणार असून मर 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 मी किती मरायचं, बरोबर आहे का. मी होते म्हणून टिकले ही. मग शेवटी कार्यक्रम आता माझ्याशी राहायला जातच नाही, मी चालले माहेरी नाही. लक्षात घ्या, नवीन कॉलनी बनवायची, लक्षात घ्या. वर्कर बी नवीन कॉलनी. पण लक्षात घ्या मी काय सांगतो, मग पहिलं चिन्ह तुम्हाला कळालं का, नंबर ऑफ ड्रोन्स वाढणार. मग नंबर ऑफ ड्रोन्स वाढले म्हणजेच काय झालं, वर्कर कमी झाल्यात. न्यू क्वीन सेल्स आर बिल्ड ॲट द बॉटम ऑफ द कॉम्ब. म्हणजे काय करतात पहा, हे कॉम्ब आहे, इकडे राणी माशी झोपून आहे, ती काय अंडी घालून राहिली पण फर्टिलायझर्स घालून राहिली. इकडे आहे तो ड्रोन, किंवा ड्रोनला बऱ्याच वेळा काय करतात, शिफ्ट करतात इकडे ड्रोन उदाहरणार्थ. मग हे काय करणार लक्षात घ्या, असं येणार खाली न्यू क्वीन सेल. इथे एक नवीन क्वीनचं सेलच तयार करायला सुरुवात करतात, ते छोटंसं बगावत त्यात. द ट्रॉजन ऑफ हॉर्स नावाचा तुम्ही गोष्ट ऐकली असेल. त्याच्यात बगावत करताना तो घोड्यात बसून आतमध्ये जातात, ते म्हणजे एक लाकडी घोडा बनवतात, त्या घोड्यात बसून ते राजाच्या महालामध्ये एंट्री करतात. तशा पद्धतीचं ट्रॉजन इथं काय करतात, हे स्वतःच आतल्या एक नवीन केबिन तयार करतात, नवीन सेल तयार करतात, ज्याच्यात नवीन क्वीनला ठेवतात. बरं नवीन क्वीन कोण असते, हिच्याच पोटची असते, ते पण लक्षात घ्या. हिने जन्म घातलेला असतो त्या नव्या क्वीनला सुद्धा, बघा लक्षात घ्या. हिनं अंडी घातली, अनफर्टिलाइज एक ड्रोन तयार झाले, ते तिकडे गेलेत. फर्टिलाइज एक वर्कर इकडे आल्यात, आणि नवीन क्वीन जी आहे ती क्वीन येते इथं. नवीन क्वीन जी रॉयल जेली खाणार, जुनी क्वीन पण नवीन क्वीन पण हळूहळू मरणार आहे. पण जोपर्यंत ही मरत नाही तोपर्यंत ही राणी घोषित होत नाही. अरे हा नियम आहे ना, जोपर्यंत जुनी मरत नाही तोपर्यंत ही नवीन घोषित होत नाही. अरे अलग लक्षात, तोपर्यंत ती राजकुमारी आहे, ती राणी नाही आहे. लक्षात घ्या, ती राणी नाही आहे, ती राजकुमारी आहे. मग या कंडिशन मध्ये ही मरायची वाट पाहते, जी काय मरत नाही. मग काय बघावं, चलो ती काय मरून नाही राहिली आणि इतक्या दिवस ती मरायची मी वाट पाहू काय, बरोबर आहे का. मग चला नवीन ठिकाणी सैन्य बिन्य घेऊन नवीन ठिकाणी. मग राजकुमारीची राणी होती ती. मग राणी होताना मग तिला मुकुट बिकीट असं काही म्हणजे असं काही करतात का काय, तसं काहीच नसतात करत, तसं काही नाही करत त्याचं, लक्षात घ्या. मग सांगण्याचं तात्पर्य काय, अनुभव माझ्या 2-3 लग्न झाले काय, मग अनुभव कशाचं समजत नाही पुढं. आता ही राणी माशी आली इथे. मग सांगण्याचं तात्पर्य काय असते, न्यू क्वीन सेल्स आर बिल्ड ॲट द बॉटम ऑफ द कॉम्ब. हे बॉटम ऑफ द कॉम्ब आहे. बॉटम म्हणजे हे नाही तर तिकडून बांधसाल, बरोबर आहे का, पळून जायचा पत्ता नाही, सगळं सैन्य अडकून ठेवलं तिकडून वरतून. काय समजायला का, खाली क्वीनचा दरबार, इकडून ड्रोन आणि वरती कॉम्ब. त्याला काहीच कळेना काय चालू, काहीच कळेना. अबे हे असे समजलं का. मग इकडं राणीमाशी, इकडं ड्रोन, इकडे ते वर्कर, आणि इथं राणीमाशीचं नवीन एक छोटूसं कॉम्ब बांधतात, एक स्वतःची स्वतंत्र केबिन. मग आता पुढे काय होते, व्हेन द क्वीन सेल्स आर सील्ड आफ्टर द प्युपेशन ऑफ ओल्ड क्वीन अलॉंग विथ द 1/3 ऑफ ऑर हाफ कॉलनी स्ट्रेंथ मूव्स आउट द हाईव्ह. म्हणजे काय पहा लक्षात घ्या, म्हणजे काय, ज्यावेळेस हिनं अंडी घातली, अंडी घातल्यानंतर प्युपेशन झालं, प्युपेशन नंतर समजा ती बाहेर आली आहे, क्वीन बाहेर आली आहे, बाहेर आल्यानंतर काय करतात, याला सील करतात आणि याच्यातले अर्धे वर्कर घेऊन हे नवीन ठिकाणी जातात स्वतःचं स्वतंत्र राज्य बनवायला. घे भरारी उड आणि बांध राज्य नवीन. अलग लक्षात. काहीला समजलं, काहीला समजलं नाही, काहीला समजलं नाही, हे पण समजलं नाही काय सुरू, काय स्टेप काय नेमक्या. पहिली स्टेप ड्रोनची संख्या वाढते, दुसरी स्टेप वर्करची संख्या कमी होते, तिसरी स्टेप ही अंडी घालते, अंडी हॅच होतात, हॅच होऊन प्युपेशन होऊन इथे नवीन राणीमाशी तयार होते, जिच्यासाठी नवीन स्वतंत्र केबिन मानलं जाते. आणि भविष्यामध्ये ज्या वेळेस आता ही तेवढं चांगलं राहिले नाही, वर्क करू शकत नाही, अशा वेळेस इथलं अर्ध सैन्य, अर्धी लोकसंख्या घेऊन ही दुसरीकडे जाते. लक्षात घ्या, दुसरीकडे जाते, नवीन ठिकाणी कॉलनी बनवायला लागते. पण त्यासाठी तिथे पाहून पहिल्यांदा आलेलो असतो आपण, टेहाळणी करून आलेलो असतो. मग सांगण्याचं तात्पर्य काय की या पद्धतीनं एकाच्या 2 कॉलनी होणे प्रोसेस इज कॉल्ड एज स्वार्मिंग. काय म्हणतात, लक्षात आलं. पुढे जाऊ आपण आता, सोपं आहे स्वार्मिंग. याच्यानंतर स्वार्मिंग आपण आता स्टेप पाहिल्या, याच्या आता पाहूयात आपण सुपरजर्स म्हणजे काय असतात, बघा लक्षात घ्या. आता एक एक टर्म्स आपण पाहूयात. व्हेन ओल्ड क्वीन इज अनेबल टू ले द सफिशियंट एग, म्हणजे ती म्हातारी झाली आहे, शी विल बी रिप्लेस्ड बाय द सुपरजर क्वीन. म्हणजे नवीन क्वीन तिथे येते, ती अंडी घालायला लागते, जी तिचीच पोरगी असते कधी ना कधी. दॅट इज कॉल्ड एज सुपरजर. म्हणजे काय सर, इकडे पाय बाळा, एक जुनी राणी माशी आहे, आता ती अंडी नाही घालू शकत, ती नॅच्युरल फ्लाईट नाही येऊ शकत, ती अंडी नाही घालू शकत तेवढी, जस्ट बिकॉज ऑफ आता तिचा एज लिमिट संपलेला आहे. अशा वेळेस एक नवीन राणी तयार होणे, दॅट नवीन राणी इज कॉल्ड एज सुपरजर. अलग लक्षात. सुपरजर म्हणजे काय की जुनी राणी माशी आहे, आता ती अंडी घालू शकत नाही, मग तिला रिप्लेसमेंट म्हणून जी नवीन राणी माशी तयार होते त्याला म्हणतात सुपरजर. काय म्हणायचं तिला, सुपरजर. पुढे जाऊयात आपण. इन दिस केस 1 or 2 क्वीन सेल्स आर कन्स्ट्रक्टेड इन द मिडल. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं, बघा लक्षात घ्या, की इकडे एक क्वीन आहे आणि इथं सुद्धा एक नवीन क्वीन आहे. म्हणजे बऱ्याच वेळा जनरली एका हाईव्ह मध्ये एकच क्वीन असते, बरोबर आहे का. पण अशा कंडिशन मध्ये की ही मरायला टेकली आहे तेव्हा नवीन क्वीन तयार होतीये. बरं असं तर नाही होणार की एका दिवसात नवीन क्वीन तयार झाली,
असं होईल का? नाही. मग या कंडिशनमध्ये ही जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत ही आणि ही या दोन्ही क्वीन एकाच ठिकाणी राहतात. असं फक्त आणि फक्त सुपरजरच्या केसमध्ये होत असतं. आता थोडंसं पुढे जाऊयात आपण आणि नेक्स्ट थिंग पाहूयात ते म्हणजे इमर्जन्सी क्वीन. इमर्जन्सी क्वीन आता हे कंप्लीट बघावं झाल्याशिवाय ही येत नसते. पेपरमध्ये प्रश्न येतो रे याच्यावर. इमर्जन्सी क्वीन लक्षात घ्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इमर्जन्सी क्वीन बघा लक्षात घ्या. नाही नाही सुपरजर म्हणजे ती जी सुपिरियर क्वीन आहे तिला म्हणतात सुपरजर. दॅट इज नॉट अ प्रोसेस. स्वार्मिंग इज द प्रोसेस. स्वार्मिंग ही प्रोसेस आहे. नवीन नवीन मल्टिपल कॉलनीज तयार होण्याची प्रोसेस तिला म्हणतात स्वार्मिंग. अलग लक्षात. अरे बाबांनो बाबांनो अरे कळतंय का? हा. आणि नवीन जी क्वीन तयार होणार आहे ती सुपर म्हणजे ती डॉमिनेट करून राहिली का नाही जुन्या क्वीनला आता. बरोबर का? मर लवकर मर, मला आता नवीन क्वीन व्हायचंय. तेच सांगितलं ना मी सुरुवातीला. तुम्ही कदाचित लक्ष नाही दिलं सर चष्म्यातून. मग बघा आता आता बघा सांगतो मी काय म्हटलं बघा. पहिलं सिम्पटम काय? ड्रोनची संख्या वाढणे. दुसरं सिम्पटम काय सांगितलं की राणीचा जो काही क्वीन्स सबस्टन्स आहे तो कमी होणे. मी सांगितलं ना क्वीनचा सबस्टन्स कमी व्हायला रे बा. आलं लक्षात? गॉट इट? येस. जमलं समजलं का? चला पुढे जाऊ आपण. आता क्वीनचा सबस्टन्स कमी झाला म्हणून ते मग बाकीचे बगावत करू राहिले ना. नाही यांची काय मजा क्वीनचा सबस्टन्स असताना काय मनात बोलायची. बरोबर आहे का? हा चला जाऊ पुढे. क्वीन पुढे कोणीच नाही बोलू शकत रे बा. किती मोठा माणूस द्या. इमर्जन्सी क्वीन. सर जी डॉटर राहते क्वीन. हा मी रोज भांडे घासतो. येतो मॅच होतो. तुला काय करायचं? एनिवे सर डॉटर राहते क्वीनची तिला काय म्हणतात? पोरी. गणेश तिला काहीच म्हणत नाही. तीच भविष्यात सुपरजर होत असते. तीच भविष्यात सुपरजर होत असते. लक्षात घ्या. पुढे जाऊ आपण. इमर्जन्सी क्वीन पाहूया आपण आता. ए बाबा इमर्जन्सी क्वीन. आता हे तर बाय प्रोसेस जे पाहिला आपण किंवा एक रानी के बाद में दूसरी रानी कैसे तयार होती. ये तो हुआ प्रोसीजर. ये हुआ सिंपल प्रोसीजर. उसको बोला आपण काय म्हणलं त्याला? स्वार्मिंग. हे नॅचरल थिंग आहे असं होणं. बरोबर आहे का? इसके बाद उसको गति मिलना वो तो स्वाभाविक है. कभी ना कभी ये तो मरने वाला ही है. क्वीन मरणारच आहे तशी. त्याच्यानंतर तिची पोटी जी आहे ती गादी सांभाळणार आहे. हे तर खूप स्वाभाविक आहे. मग स्वाभाविक काय नाही आहे? इमर्जन्सी क्वीन स्वाभाविक नाही आहे. इमर्जन्सी मनातच कोणतरी मुंडका वरती काढते एखादा वर्कर. ते काय म्हणते? नाही आता मला क्वीन व्हायचंय. ते कुठं मला व्हायचंय. त्याला म्हणतात इमर्जन्सी क्वीन. पाहू आपण कसं. इन द इव्हेंट ऑफ द डेथ ऑफ द क्वीन. एखाद्या वेळी क्वीन असं थोडी आहे किंवा सांगून किंवा नाही आता माझे 5 दिवस राहिले, माझे 4 दिवस राहिले, हिचा राज्याभिषेक करून घ्या, मी चालली आता. एखाद बार ऐसे भी हो सकता है की क्वीन आजारी पडली आहे, तिला कोरोना झालाय. कळतंय का? नसलेल्या ड्रोनच्या संपर्कात आली आहे. कोविड झालाय. कोविड झालाय. मग क्वीन मरू शकते की नाही? 100% मरणार क्वीन. लक्षात घ्या. मग क्वीन अचानकपणे 100 पुढे बाय. जर क्वीन अचानक दगावली मग या सिच्युएशन मध्ये पॅनिक सिच्युएशन होईल की नाही? भारताचे पंतप्रधान किंवा एखाद्या देशाचे पंतप्रधान किंवा एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री जर अचानक गेले तर पूर्ण हाहाकार होऊन जाईल ना. मग त्यावेळेस प्रत्येक जण दावा प्रतिदावा करण. त्यावेळेस कोणीतरी हे म्हणन का की नाही त्याचा पोरगाच त्याला बनवून टाका. प्रत्येक वेळेस असं नाही म्हणत. मग त्यावेळेस चान्सेस असतात फुटण्याचे. त्यावेळेस मधातच कोणतरी मुंडकं वर काढते. नाही त्याचा पोट्टा मला काय कंसात मला व्हायचं आता मुख्यमंत्री किंवा मला व्हायचं आता पंतप्रधान. हे असं जे निघतात ना दॅट इज कॉल्ड. मग अशा सिच्युएशन मध्ये काय करतो पक्ष किंवा या कंडिशन मध्ये नाही इमर्जन्सी क्वीन, इमर्जन्सी पंतप्रधान, इमर्जन्सी मुख्यमंत्री, इमर्जन्सी. बरोबर कळतंय मी काय सांगतोय? तसं इमर्जन्सी मास्तर राहू नका झालं. पुढे लक्षात घ्या. मग जनरली ज्यावेळेस होतं काय, ज्यावेळेस एखाद्या वेळी क्वीन गेली. आता क्वीन गेली की क्वीनचा सबस्टन्स जाईल की नाही? मग क्वीनचा सबस्टन्स गेला. सगळ्या वर्कर एकदम लागत ताकद ना आत तो मैं बनूंगी क्वीन. बरोबर आहे का? तिला प्रत्येकाला स्वप्न. झोपली की लगे असे तिच्या डोक्यावर ताज यायलेत. कळतंय का मी काय सांगतोय? मग आता या सिच्युएशन मध्ये होईल का पा. द इव्हेंट ऑफ द डेथ ऑफ द क्वीन. द एग्स लेस दॅन द 2.5 डे ओल्ड. लक्षात घ्या. 2 दिवस झाले किंवा 2.5 दिवस झालेत आता फक्त त्यांना त्या अंडीन घालून. इन वर्कर सेल्स आर सिलेक्टेड अँड देन सेल एक्सटेंडेड लाईक ॲज अ क्वीन सेल. म्हणजे पा लक्षात घ्या. तुम्ही समजतो तुम्हाला माहिती आहे. पा पुढे करतात काय? उदाहरणार्थ क्वीन अचानक गेली. अचानक गेल्यानंतर त्या सिच्युएशन मध्ये तेव्हा बघा लक्षात घ्या. त्या सिच्युएशन मध्ये तेव्हा तिनं जी अंडी घातलीत मला सांगा ती दररोज अंडी घालते का एक दिवस आड घालते? किती? 1500 ते 2000 एवढी अंडी घालते की नाही? मग विचार करा रोज अंडी घालते. मग तिनं जी अंडी घातली आहेत जी अंडी 2-2.5 दिवसांची आहेत सध्या. जी अंडी 2 ते 2.5 दिवसांची आहेत सध्या. अशा अंड्यातली अशी एक क्वीन सिलेक्ट करा कारण त्याच्यात कोण ना कोणी एक क्वीन लपलेली असणार आहे. बरोबर आहे का?
त्या 2.5 दिवसाच्या अंड्यातली एक क्वीन सिलेक्ट करा, तिला रॉयल जेली एक्स्ट्रा. बरं तिला कसं सिलेक्ट करायचं? जी रॉयल जेली ऍक्च्युअली खाऊ राहिली तिला सिलेक्ट करायचं आणि मग काय करायचं? एक्सटेंड करायचं. काय काय माझं लाव पहा इकडे पाहा तुम्ही, इकडे पहा तुम्ही, इकडे लक्ष द्या. मग आता काय करायचं बघा लक्षात. इन्व्हर्टर जसं पाहिलं नाही का काय दलिंदर आहे तुम्ही, पुढे बा इकडं. आता इथं बाबा 2.5 दिवसाचा अंडे इकडे लक्षात घ्या, 2.5 दिवसाचे अंडी घातलेत. मग आता या 2.5 दिवसाची जे ही रॉयल जेली खाऊ राहिली, मग करायचं काय? तिच्या अवतीभोवती क्वीन सेल तयार करायचं. बाकी सगळे आजूबाजूला निघून जातील. क्वीन सेल जुनं डिमॉलिश करायचं. तिच्या अवतीभोवती नवीन क्वीन सेल तयार होईल. तिच्या अवतीभोवती नवीन क्वीन सेल तयार होईल. आलं का लक्षात? आणि ती म्हणून येईल भविष्यामध्ये इमर्जन्सी क्वीन. इमर्जन्सी अचानकपणे तिला क्वीन बनवावं लागलं आपल्याला. 2.5 दिवसाची असताना ती लक्षात घ्या. 2.5 दिवसाची असताना अचानकपणे तिला क्वीन बनवावं लागलं आपल्याला. तिचा लाईफ स्पॅन किती असतो? अबे 2 ते 5 वर्ष. किती? 2 ते 5 वर्ष. रॉयल जेली खाती ती जबरदस्त असणारच. पुढे जाऊ आपण. लाईट बंद पडू देऊ नका, पहिले सांगतो. हां पुढं. मग आता या सगळ्या कंडिशन मध्ये करतात काय? पण तिचंही सिलेक्शन असं साधं सुद्धा होत नाही. हा वहा पे भी तगड़ी कॉम्पिटिशन रहती भाई. आता बा पुढं करायचं काय? बाबा इमर्जन्सी क्वीन शोधतात कशी? रणसंग्राम होतो पहिल्यांदा. रणसंग्राम पहा आता, रक्तरंजित रणसंग्राम पहा. बाबा सगळ्यात पहिल्यांदा हे पोळ्या पूर्णच्या पूर्ण लक्षात घ्या. आता ती गेली तर गेली, पण या 1500 लोकांना नांदी लावून गेली ना. जी क्वीन आहे तिने अंडी घातली 1500. ती तर गेली, बरोबर आहे का? पण झालं काय? या 1500ला लगेच 2.5 दिवसाची येते, बरोबर आहे का? चिल्ले पिल्ले यांना स्वप्न पडायला लागले की आपल्यापैकी कोणाला तरी राणी घोषित करणार. पण आता आपल्यापैकी 1500 पैकी एक राणी शोधायची एवढं सोपं काम नाहीये. मग तिथले वर्कर बिरकर जे असतात, मंत्री संत्री पिंत्री जे असतात, ते सगळे बैठक घेतात आणि या सगळ्यांना बसवतात. बैठक म्हणजे लगेच आता तुमच्या डोक्यात अशा खुर्च्या बिडच्या बसलेत ते, बरोबर आहे का? आणि आप तुमा बरोबर आहे का? आणि तुझा वाय बरोबर आहे का? मग सांग महाराष्ट्रात राज्य किती? नाही तुला येत नाही, चल निघ तिकडं. तुम क्वीन बनने के लायक नाही हो. किंवा तलवारबाजी दिला, दोघीच्या आता तलवारी चालू दोघी पडल्यात, असं नाही होत. तर हे होतं कसं? यांची सुपर बघा लक्षात घ्या, यांची कॉम्पिटिशन होते. म्हणजे काय? जी 1500 अंडी घातलेली आहेत त्या 1500 अंडींपैकी असं कोण आहे बघा लक्षात घ्या, जे पटकन मोठं होईल. बरं ती राणी माशी काय करते? बाकीच्या सगळ्यांना मारून टाकते. ते जेवढी अंडी आहेत म्हणजे काय, यांच्या स्पर्धा होणार. तिने 1500 अंडी घातलीत की नाही, मग यांच्यात होणार स्पर्धा. मग स्पर्धा कशी होणार? जेवढी तिने अंडी घातली असतील त्याच्यातली एकाची ग्रोथ होईल आणि ते बाकीचे जे कॉम्पिटिशन मध्ये तिला वाटतील त्या सगळ्या अंडींना फोडून टाकून मारून टाकन ते डायरेक्ट. आणि मग ही स्वतः राणी म्हणून उभरून येईल. तुम्हाला काय वाटतं? राणी होणं एवढं सोपं नाही आहे, तिला कर्तृत्व लागते, लक्षात घ्या. मग ह्याला म्हणतात इमर्जन्सी क्वीन. राणी माशी मेली, इमर्जन्सी तयार झाली. इमर्जन्सी तयार झाल्यामुळं इथं 1500 ते 1600 किंवा 2000 अंडी तिने घातली होती. या 2000 अंड्यांपैकी एक अंडीतली निघालेली जी काही राणी माशी असते ती रॉयल जेली खाते. ती पटपट मोठी होते आणि बाकीच्यांना जान पासून तिला धोका वाटतो त्या सगळ्यांना मारून टाकते आणि भविष्यात ती मोठी होते. तिला म्हणतात इमर्जन्सी क्वीन. काय म्हणतात तिला? इमर्जन्सी क्वीन. आता लक्षात आलं का क्वीन इमर्जन्सी कशी येते बाहेर? बघा लक्षात घ्या. दिस इज कॉल्ड एज इमर्जन्सी क्वीन. मग हेच इथं सांगितलंय की सिलेक्ट करताना जे काय 2.5 दिवसाची ओल्ड असलेली जी काय हनीबीची अंडी असतात मग त्या सिलेक्ट करायच्या. दुसरी गोष्ट, जी माशी अबंडंट रॉयल जेली खाणार जी जनरली क्वीन मध्ये कन्वर्ट होणार. तिसरी महत्वाची गोष्ट, द फर्स्ट क्वीन विच कम्स आउट ऑफ द इमर्जन्सी क्वीन सेल किल्स द अदर स्टेजेस ऑफ द क्वीन इनसाइड द सेल्स अँड देन गो फॉर द मीटिंग. म्हणजे ती काय करणार? जेवढे 1500 लोक आहेत 1499 ला मारून टाकणार आणि मग स्वतः मीटिंग साठी जाणार. लक्षात घ्या. ओय बाबा तुम्हाला समजू राहिलं का? जुनी क्वीन होती तिने घातली अंडी. अरे लक्षात आलं का? समोर बघा फोटो काढतो एक. जी जुनी क्वीन होती ती मरायली आहे, पण मरण्याच्या आधी तिने अंडी घातली. ती आज मेली. तो 2 दिवसापूर्वी अंडी घातली असतील तिनं. मग त्या 2 दिवसापूर्वी घातलेल्या अंड्यांमधून लक्षात घ्या जे छोटे छोटे बच्चू असतात पहिल्यांदा ते रॉयल जेली खात पटपट मोठे होतात. मग जी कोण पहिल्यांदा मोठी झाली ती बाकीच्या 1499 ला किंवा तिला ज्यापासून धोका वाटतो त्या सगळ्यांना मारून टाकते आणि मग ती नेप्च्युअल फ्लाईट घेते. तिकडून ड्रोन येतो, मीटिंग होतं, मग ती स्वतः अंडी घालते. त्यावेळेस ती क्वीन बनते. अलग लक्षात. तिला म्हणायची इमर्जन्सी क्वीन. काय म्हणायचं? ऑनलाईन वाल्यांना सगळ्यांना कळालं का? मला सांगा एक वेळा. ऑनलाईन सगळ्यांना कळालं का? चला पुढे जाऊ आपण. आता ही झाली इमर्जन्सी क्वीन. आता लेईंग वर्कर्स, हे नवीनच कॉन्सेप्ट आहे. वर्कर कधी अंडी घालतात का? पण आता लेईंग वर्कर्स म्हणल्यावर भयानक. दे आर स्टराइल इन नेचर. ते फर्टाइल आहेत का? ते कसे नेचर मध्ये आहेत? स्टराइल. पण कभी कभी कुछ भी हो सकता है. कुछ भी हो सकता है आयुष्यामध्ये. कधी काय होईल काही सांगता येत नाही. कभी कुछ भी हो सकता है. बघा लक्षात घ्या. आता सेम कंडिशन मी म्हटलं तुम्हाला की राणी माशी मेली का बाकीचे सगळे म्हणजे आता छाती फुगून पुढे येतात. लक्षात घ्या. मग या कंडिशन मध्ये आहे काय? जी क्वीन आहे लक्षात घ्या. सर या टाइमला स्वार्मिंग नाही होत का? बाळा नेमकीच तर क्वीन बनून राहिली नवीन, मग स्वार्मिंग लगेच नसते होत. हळूहळू होतात. वेळ घ्यावा लागतो. कारण नेमकंच तर 1499 ला ती मारून आली म्हणून ते खुंखार असते ना एकदम, बरोबर आहे का? कोणी चॅलेंज करण का तिला? रॉयल जेली खाऊ एकदम म्हणजे साईजला सगळ्यात मोठी असते ना ती. कोणाला काही बोलायची हिंमत नसते त्यावेळेस. सर लगेच सेकंड बघावत नसते होत कधीच. बघावत पहिले झाली मग काही दिवस ती क्वीन राहील, मग ती म्हातारी व्हायला लागन, मग त्याच्यानंतर बघावत होईल. तुम्हाला समजलं का? म्हणजे आपण काय शिकतोय? मल्टिप्लिकेशन ऑफ कॉलनीज, बरोबर आहे का? मल्टिप्लिकेशन ऑफ कॉलनीज एक नॅचरल पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने कसं होतं. दुसरं इमर्जन्सी क्वीन आपण पाहिली आता. इमर्जन्सी क्वीन. तिसरा आता लेईंग वर्कर पाहू.
ह्या सगळ्या गोष्टी कधी एक सुपरजर पाहिला आपण, ह्या सगळ्या गोष्टी कधी होतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात ज्या वेळेस राणीमाशी ढिली पडते. म्हणून जो लीडर पाहिजे ना, लीडर तो थोडा स्ट्रॉंग पाहिजे, थोडा खंबीर पाहिजे, मग काही उद्या. मग लेईंग वर्कर जे आहेत, लॉस ऑफ क्वीन ज्यावेळेस झालं, क्वीन गेल्यानंतर होते काय पा, पुन्हा एकदा सांगतो. The event of absence of worker egg less than 2.5 day old, the chance of producing the new queen is lost. म्हणजे काय पा लक्षात घ्या. लेईंग वर्कर्स म्हणजे काय की जर असं झालं बघा लक्षात घ्या, लॉस ऑफ क्वीन म्हणजे क्वीन मेली आता, या कंडिशन मध्ये 2.5 दिवसांच्या खालचे जे ओल्ड असलेले एग्ज आहेत वर्कर्स असतील त्याच्यामध्ये, देयर इज अ चान्स ऑफ प्रोड्युसिंग न्यू क्वीन इज लॉस्ट. म्हणजे काय, त्यांच्यामधून नवीन एखादी क्वीन तयार होण्याचे चान्सेस ते गमावून बसतील. कधी त्यामधून ज्यावेळेस एक क्वीन बाहेर येईल, ती क्वीन सबस्टन्स सिक्रेट करेल, त्यावेळेस ते स्वतःचा चान्स गमावून बसतील. पण कधी कधी काय होतं लक्षात घ्या, कधी कधी काय होतं, कधी कधी अशाही पद्धतीने होतं की बा जनरली व्हायला लागलं काय की मुळात त्या फर्टाईल होत्या, पण त्यांना असलेल्या हनीबीच्या क्वीनच्या सबस्टन्समुळे त्या दबून बसलेल्या आहेत. मग एकदा क्वीन मेली की बऱ्याच वेळा असंही होतं की त्या 2.5 दिवसांच्या असलेल्या त्या अंड्यांमध्ये एखादा वर्कर सुद्धा मोठा होतो आणि वर्कर बी मोठी होऊन ती सुद्धा अंडी घालते. म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये मी म्हणतोय तुम्हाला काही होऊ शकते. म्हणजे तुम्हाला कळतंय का, उदाहरण पहा, लेईंग वर्कर्स. आता इकडे क्वीन मेली, वर्कर दबा धरूनच बसलेला होता, बरोबर आहे का. क्वीन मेली की वर्कर दबा धरूनच बसलेली होती, तिचं म्हणणं होतं की आता मी अंडी घालते. मग शी इज ट्राईंग टू कंटिन्युअसली ले द एग्स. ती एग ले करण्याचा प्रयत्न करण, पण एवढ्या लवकर तिला एग ले करता येत नाहीत. जर यदा कदाचित इकडून 2.5 दिवसाचं ते पिल्लू लवकरात लवकर मोठं झालं नाही, त्याची जर क्वीन तयार झाली नाही, मग अशा वेळेस या वर्कर बीज हळूहळू त्या क्वीन सबस्टन्स मधून बाहेर पडतात आणि त्या मायाजाळमधून बाहेर पडल्यानंतर मग ह्या स्वतःची अंडी घालू शकतात, भविष्यामध्ये करू शकतात. मग हे फक्त इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये होत असतं, नेहमी होत नाही. दॅट इज द लेईंग वर्कर्स. पुढे जाऊयात. हो हा, ते भविष्यात मग नॅच्युरल फ्लाईट घेणार होत्या, कारण मीटिंग करावं लागेल त्यांना. पुढे कॉलनी ऑर्डर. आता बघा लक्षात घ्या, एवढ्या मोठ्या मधमाशा, बाबा लक्षात द्या, एवढ्या मोठ्या मधमाशा, कॉलनी ऑर्डर. पुढचा आपण काय शिकतोय, ॲपिकल्चर मला मी बूट फेकून आणीन आता. बी बिहेवियर काय शिकतोय. मग पहा बरं किती रंगारंगाच्या मधमाशा आहेत. आपल्याला काय वाटायचं इतके दिवस आपणच अशा कंसात आपणच बोगस, आपल्याला वाटायचं का इतके दिवस, तुम्हाला खरं वाटायचं का इतके दिवस, वाटत नव्हतं काय. हो मॅम, तुम्हाला कधी खरं वाटायचं नाही का असं, कशासाठी, मला खराब कशासाठी वाटत. पुढे पहा, म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला वाटायचं की बा मानव जन्मामध्ये, बरोबर आहे का, आता ह्युमन बिंग वर येतो, तुम्हाला वैयक्तिक कधी खराब वाटू शकत, तुम्ही लढ निर्लज्ज सर. वर्कर बी तर स्टराईल असतात, त्या एक लेड करू शकतात आणि फर्टिलाइज करतात का, फर्टिलाइजही करू शकतात भविष्यात नॅच्युरल फ्लाईट घेऊन. मी सांगितलं ना, त्या सुडो फर्टाइल इन नेचर, मी सांगितलं होतं लपलेल्या आहेत त्या. हर किसी में वो कैपेसिटी होती है SBI PO बनने की, वो बस छुपी हुई होती है, बरोबर आहे का नाही. ज्या दिवशी एखाद्याला वाटेल की यस मी SBI PO आहे, त्या दिवशी त्यांना नीट बॅग भरायची घरी निघायचं. कारण पहिल्यांदा चेक करा अभ्यास तुला तेवढा आहे का, बरोबर आहे का. जर असेल तर ठीक आहे, नसेल तर मग घरी निघायचं. आता कॉलनी ऑर्डर म्हणजे काय, आता विचार करा, एवढ्या मोठ्या मधमाशा, बरं मधमाशा थोड्याने एकदा निघाला का पूर्ण रस्ता ब्लॉक करून टाकतील, एवढ्या मधमाशा असतात. तर यांना कळते कसं की आपली कॉलनी, आपलं घर तेच आहे, ड्यू टू द कॉलनी ऑर्डर. प्रत्येक हाईवचा एक स्पेशल ऑर्डर असतो. मला कसं काय नाही आजपर्यंत, तसं नसते बाबा, बरोबर आहे का. आपल्याला सेन्स ऑर्गन वेगळे आहेत, त्यांना सेन्स ऑर्गन वेगळे आहेत. प्रत्येक कॉलनीचा ऑर्डर वेगवेगळा असतो. आपण पाहतोय बी बिहेवियर, बघा लक्षात घ्या, बी बिहेवियर. सर हे कसं काय पॉसिबल आहे, एकदा पुन्हा लेक्चर थोडंसं रिवाइंड करून पहा, हे पॉसिबल आहे. लेक्चर संपल्यानंतर पहा बेटा एकदा पुन्हा कॉलनी ऑर्डर. तर कॉलनी ऑर्डरचा आता काय असतो, काय झालं काय, मित्र आहेत काय त्यांचं म्हणणं होतं आजच्या दिवस 5 मिनिटं लवकर सोडा. पण सरसाठी नाही करायचं, कोणासाठी करायचं काय. म्हणजे टीचिंग सेक्टरमध्ये सेम माझा, मी ज्यावेळेस पाहतो माझी रेप्लिका पूर्ण, मला 100% अक्षय सर दिसतात. सेम अक्षय सर पूर्ण रेप्लिका दिसतात. कारण तुम्ही कधी विचार नाही करणार, पण अक्षय सरची भयानक मेहनत आहे, भयानक. म्हणजे त्या काळात मी पण तेवढी मेहनत नसेल केली. किती वाजता, संध्याकाळी 12, 1, 2, कारण आम्ही ऑलमोस्ट संध्याकाळी सोबतच असतो. 12, 1, 2 मी, पाटील सर, अक्षय सर. कितीही वाजू द्या, माणूस सकाळी 5 वाजता उठणार आणि त्याचे ते PPT बनवणं चालू. एक वेळा बाहेर आम्ही गेलेलो, अक्षय सर तिथं ते लॅपटॉप घेऊन बसलेले, काय चालू आहे सर, संध्याकाळच्या PPT आहेत. एवढे पोरं आपल्या भरोशावर बसलेले आहेत. मग त्यांना त्या लेवलचं देणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस बारीक चिरीक गोष्ट पण विचारणार. म्हणजे कधीच तुम्ही विश्वास करा की जनरली एखादा म्हणजे मास्तर बनलाय, मी मास्तर, मी कशाला विचारू दुसऱ्याला कोणाला. एवढीशी जरी गोष्ट असली की बस सर याचा अर्थ काय, इनफॅक्ट तेच नाही, मी पण त्यांना विचारतो, असं काही नाही, किंवा आम्ही दोघे पाटील सरला विचारतो. एवढीशी जरी गोष्ट असली ना तरी तो माणूस येऊन विचारणार की सर ही गोष्ट अशी हो, याचा अर्थ नेमका एक्झॅक्टली काय होईल जर वेगवेगळ्या. आता स्कीमिंग, त्या दिवशी तुम्हाला शब्द होता स्कीमिंग, शब्द होता स्कीमिंग. तर जवळपास आमची 10 मिनिटं चर्चा झाली की स्कीमिंगचा अर्थ काय,
मग म्हटलं सर आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये स्कीम मिल्क पण असतं. मग स्कीमिंग म्हणजे वरच्या गोष्टी काढून घेणे. मग पाटील सर बाजूला होते की बा स्कीम या शब्दाचा अर्थ फक्त तेच नाही होत, स्कीमिंग अजूनही वेगवेगळं असतं. म्हणजे स्कीमिंग जसं तुम्ही राजकारणात जाल वेगळं असतं स्कीमिंग, म्हणजे जसं तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पाहाल वेगळं स्कीमिंग असतं, ॲग्रिकल्चरमध्ये मिल्क सेक्टरमध्ये वेगळं स्कीमिंग असतं. एवढ्या बारीक चिरीक गोष्टी शिकून पण तो माणूस म्हणजे अजूनही स्टील मला हे शिकायचं आहे सर, या गोष्टीचा अर्थ सांगा, मला ते सांगा. पीपीटी पहा तुम्ही कोणत्या लेवलच्या असतात, कशा असतात. सो ही इज हायली डेडिकेटेड पर्सन, भयानक डेडिकेटेड आहे बरं का, लक्षात घ्या तुम्ही अक्षय सरला कधीच हलक्यात नाही घेऊ शकत. कारण तुमचं वय आणि त्या माणसाचं वय ज्यावेळेस शिकवायला उभे राहिले होते सेम होतं बरं का, सेम होतं अक्षय सरचं वय ज्यावेळेस पहिल्यांदा शिकवायला उभे राहिले होते ते. म्हणजे अक्षय सरची माझी पहिली भेट सँडोवरती, त्यांची माझी भेट त्यांना माहीतच नव्हतं मी मास्तर होतो. मास्तर काय अक्षय सर आणि मी आमची अशी भेट होती पहिले ॲज अ स्टुडंट. पण जीएला तेव्हाही चॅलेंज नव्हतं त्या माणसाला आणि जीएला आजही त्या माणसाला तोडच नाही आहे. म्हणजे मला नाही वाटत पूर्ण इंडियाच्या, मी पण त्या गोष्टी पाहायचो, पूर्ण ऑल इंडियाच्या गोष्टी मी पण पाहतो अजून. दोघांनी अड्डाला पण सोबत शिकवलं, पण त्यांच्यासारखे फीडबॅक मी तुम्हाला आताही सांगतो, त्यांच्यासारखे फीडबॅकच नाही आहेत कोणत्याच मास्टरचे, पूर्ण ऑल इंडियामध्ये नाही आहेत, हेही सांगतो मी तुम्हाला. बाकीचे लोक सगळे कॉपी पेस्ट करून इकडून काढ तिकडून काढ. तो माणूस मी पाहतोच होता की एवढं वाच काढ मडमड कर, या सोर्समधून हे वाच त्या सोर्समधून ते वाच. एवढं कशासाठी किंवा एवढ्या सगळ्या सोर्समधून मी वाचू शकतो आणि पोरं नाही वाचू शकत. एवढे सगळे सोर्स मी अंडरस्टँड करून घेऊ शकतो, कारण मला जीएस शिकवायचं आहे. या पूर्ण रिजनिंग पण करायचं आहे, ना क्वांट पण करायचं आहे, ना इंग्लिश पण करायचं आहे, ना ॲग्री पण करायचं आहे. मग जीए मी पूर्ण रेडी देतो यांना, पूर्ण रेडी देतो. तर त्या लेवलला त्या माणसाचं डेडिकेशन आहे. खरं सांगते बरं काय करत हां, ते मित्र आहेत ही गोष्ट खूप वेगळी, खूप जवळचे मित्र आहेत. कारण की ऑलमोस्ट कधी कधी तर असं वाटतं की भाई मी लग्नच कशाला केलंय, म्हणजे ते म्हणतात असं कारण की सकाळी 7 वाजता क्लासवर सोबत, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत तुम्ही कधी पहा. तुमच्या काही लोकांनी रँडमली आम्हाला इथं पाहिलं पण असेल, 12 वाजता कोंगे सर अक्षय सर गप्पा मारायलेत इथं खाली, 1 वाजता मास्तर इथं आलेत किंवा मी सोडायला आलो अक्षय सरांना, बरोबर आहे का. तर बऱ्याच वेळा सोबत बसून या गोष्टी डिस्कस करून, बऱ्याच वेळा म्हणजे कम्प्लिटली बरंच डिस्कशन पण कधीच मास्तर तुम्हाला सोडून करत नाही, ते पण सांगतो मी तुम्हाला. कधी त्या माणसाच्या डोक्यात तेच या पोरांना असं दिवसात आता नवीन काहीतरी काढतो. मधात त्यांनी ते म्युझिकचं काढलं होतं, तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्हाला योजना शिकवायची होती, म्युझिक वगैरे लागलं होतं, आमचं खाली डिस्कशन चालू होतं. सांगा मला कशाला गाणं लावता, मी तो म्हणतो म्हणलं मागे मागे तुम्ही पुढे शिकवा आहे का नाही. मग ते क्रिएटिव्ह आयडिया घेऊन येणं, प्रत्येक वेळेस नवीन क्रिएटिव्ह आयडिया घेऊन येणं हे एवढं सोपं नसते, लक्षात घ्या. आणि ती ॲट धिस एज किंवा वयाच्या 23-24 वर्षापासून 27-28 पर्यंत, म्हणजे 27 वर्ष जे काय असेल सरांचं वय XYZ, बरोबर आहे का. तर तिथपर्यंत ते कन्सिस्टंटली करणं हे एवढं सोपं नसतं है ना. चालेल ठीक आहे, आज आपण थांबूया इथं. कॉलनी ऑर्डर तुम्हाला समजला असेल है ना, कॉलनी ऑर्डर समजला असेल. बरोबर शार्प 6:15 वाजता तुमचं लेक्चर 10 मिनिटात, इथून पुढचं तुमचं पुढचं लेक्चर होईल. ठीक आहे अमोल राव.